नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे मार्फत तब्बल 7,951 पदांची परमनंट भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे। जर मित्रांनो तुमचं वय 18 ते 36 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये 35,400 ते 1,12,400 इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे। यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारतीय रेल्वे मार्फत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघाल्या आहे। तब्बल 7,000 पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे। परमनंट अशी पोस्ट आहे मित्रांनो आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट, केमिकल अँड मेटलॉजिकल असिस्टंट, केमिकल सुपरवायझर अँड मेटलॉजिकल सुपरवायझर सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे। 29 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकता। ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। जर फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या असतील तर त्यामध्ये 30 ऑगस्ट 2024 पासून 8 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहे। केमिकल सुपरवायझर, रिसर्च अँड मेटलॉजिकल सुपरवायझर सारख्या पदांसाठी लेव्हल 7 प्रमाणे 44,900 इतका सुरुवातीचा पगार आणि या व्यतिरिक्त बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे। मात्र त्यासाठी 18 ते 36 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे, तर तुम्ही या 17 जागांसाठी अप्लाय या ठिकाणी करू शकणार आहे। पुढचं जे पद आहे ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट अँड केमिकल अँड मेटलॉजिकल असिस्टंट, या पदांसाठी लेव्हल 6 प्रमाणे 35,400 इतका सुरुवातीचा पगार प्लस बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे। 18 ते 36 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यामध्ये तब्बल 7,934 पदांच्या या वॅकन्सी असणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो टोटल जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर 7,951 पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे। काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी दिले तर तुम्ही बघू शकता। यामध्ये प्रत्येक एका उमेदवाराला कोणत्याही एकाच आरआरबी मधून अप्लाय करायचं आहे आणि एकच अप्लिकेशन करता येणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते अप्लाय करते वेळी पूर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 18 ते 36 दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी कशा पद्धतीचं पे स्केल असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। यामध्ये सीबीटीच्या 2 स्टेजेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये कॅन्डिडेटचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो प्रत्येक एका बरोबर आन्सरसाठी तुम्हाला 1 मार्क, तर प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/3 मार्क इतका तुमचा कापला जाणार आहे। त्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमची जी पोस्टिंग आहे ती भारताच्या कोणत्याही राज्यात कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी केली जाऊ शकते। त्यानंतर मित्रांनो कोणत्याही एकाच आरआरबी मध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे। अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची काही इश्यू आले, प्रॉब्लेम आले, तुम्ही दिलेल्या नंबरवरती या ठिकाणी संपर्क साधू शकणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याचे डिटेल या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय 18 ते 36 दरम्यान तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। SC/ST साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 13, 15 आणि 10 वर्ष या ठिकाणी त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट असणार आहे। बाकीचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। SC/ST, एक्स सर्व्हिसमन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटी किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर 250 रुपये, तर बाकीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे। मात्र यामध्ये CBT 1ची फर्स्ट स्टेज दिल्यानंतर काही परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी रिटर्न देखील मिळणार आहे। यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही वापरू शकणार आहात। आता रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या 4 स्टेजेसमध्ये तुमची रिक्रुटमेंट असणार आहे। यामध्ये सीबीटीच्या 2 स्टेजेस, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सगळ्यात शेवटी मेडिकल एक्झामिनेशन तुमच्या या ठिकाणी होणार आहे। सीबीटीची जी फर्स्ट स्टेज आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या 4 सब्जेक्टवरती म्हणजे 4 विषयावरती तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। यामध्ये मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स, तब्बल 100 प्रश्न या ठिकाणी 100 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी 90 मिनिटाचा अवधी या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे। कोणकोणते
कोणत्या प्रकारच्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये सीबीटी 1 क्वालिफाय नेचरची असणार आहे। फायनल मेरिट जी बनणार आहे ती फक्त सीबीटी 2 च्या मार्कावरती या ठिकाणी बनली जाणार आहे। सीबीटी 1 चे मार्क फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहे। यामध्ये या पद्धतीचे कट ऑफ जर तुमची असेल तर तुम्हाला सीबीटी 2 साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। सीबीटी 2 एक्झामचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 5 वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजे 150 प्रश्न 150 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे। टॉपिकचे सब टॉपिक देखील तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये बघू शकता। यामध्ये तुमचं क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे या पद्धतीचा कट ऑफ मिळवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्यासाठी बोलवण्यात येणार आहे। यामध्ये तुमच्या एक्झाम ग्रुपनुसार तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो सीबीटी 2 क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना जितक्या वॅकन्सी आहेत तितक्याच कॅन्डिडेटला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे। आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही एका आरआरबीच्या वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर क्रिएट अन अकाउंट या ऑप्शनवरती जाऊन तुमचे दिलेले जे डिटेल्स आहे ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, नाव असेल ते संपूर्ण डिटेल भरून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण डिटेल या ठिकाणी भरायची आहे। फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या आरआरबीच्या वेबसाईट दिलेल्या आहेत, तुम्ही कोणत्याही एका आरआरबीवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकणार आहे। महाराष्ट्रातून असाल तर तुम्ही rrbmumbai.government.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील अर्ज करू शकणार आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज बरोबरच 13 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्ही मराठी लँग्वेजमधनं देखील रेल्वेची ही एक्झाम देऊ शकणार आहात। फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या तर तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे, मात्र त्यासाठी 250 रुपये इतका करेक्शन चार्ज तुम्हाला या ठिकाणी पे करावा लागणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे। जर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।